वेलकम अगेन इन डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. तर पहा की आपण गेल्या लेक्चरला पाहत होतो ते म्हणजे मायक्रोबायोलॉजी. तर त्या मायक्रोबायोलॉजीमध्ये जे असणारे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्यामध्ये 3 युनिट जे होते, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, ग्रोथ अँड स्टेनिंग ऑफ बॅक्टेरिया, ओके, त्यानंतर मॉर्फॉलॉजी आणि पॅथॉलॉजी. ओके, ह्याच्यामध्ये त्यामध्ये इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया, त्यानंतर कल्चर मीडिया, टाइप्स ऑफ मीडिया, स्पेशल मीडिया, न्यूट्रिशनल ग्रोथ असेल, किंवा त्यानंतर वेगवेगळ्या ज्या स्टेनिंग मेथड्स आहेत त्या स्टेनिंग मेथडसुद्धा आपण त्यामध्ये बघितलेले आहेत. तर या लेक्चरपासून आपण स्टार्ट करणार आहोत तो म्हणजे नेक्स्ट पेपर, दॅट इज द हिस्टोटेक्नॉलॉजी. ओके, तर त्या हिस्टोटेक्नॉलॉजीमधलं जे पहिलं जे काही युनिट आहे ते म्हणजे बेसिक्स ऑफ द हिस्टोटेक्नॉलॉजी. आणि त्या बेसिक ऑफ द हिस्टोटेक्नॉलॉजीमध्ये 2 पॉईंट आहेत, एक म्हणजे सेल टिश्यू अँड देअर फंक्शन, त्यानंतर मेथड ऑफ एक्झामिनेशन ऑफ टिश्यू अँड द सेल. ओके, आता हे जे दोन्ही पेपर आहेत ते दोन्ही पेपर आपण त्याच्यामध्ये बघूया. हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते दोन्ही पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघूया. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण हिस्टोटेक्नॉलॉजी जी आहे ती हिस्टोटेक्नॉलॉजी म्हणजे काय ते त्याच्यामध्ये बघणार आहोत. आता हिस्टोटेक्नॉलॉजी जी आहे, हिस्टोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर इट इज द हिस्टोलॉजी म्हणजे काय त्याच्यामध्ये बघूया. मग टेक्निक जे आहेत त्याच्यामध्ये पाहता येते. हिस्टोलॉजी इज द स्टडी ऑफ सेल्युलर मॉर्फॉलॉजी, टिश्यू अँड अनाटॉमी. ओके, जर एखादे आपल्या बॉडीमध्ये बघितले तर भरपूर असे टिश्यू आहे, त्या टिश्यूचं वेगवेगळं स्ट्रक्चर आहे. तर त्याची मॉर्फॉलॉजी कशी असते, त्या टिश्यूमध्ये कुठल्या सेल्स आहेत, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, सेप कसा आहे. ओके, त्यानंतर टिश्यूची अरेंजमेंट, आर्किटेक्चर, ओके, बॉडीमध्ये कशी झालेली आहे, ते सगळ्यांचं जर स्टडी करणारं जे सायन्समध्ये एक ब्रांच जी आहे किंवा बायोलॉजीमधली जी ब्रांच आहे त्याला हिस्टोलॉजी म्हटलं जातं. आता हिस्टोलॉजिस्ट जे आहेत ते हिस्टोलॉजी जर बघितले आर द रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेस ऑफ प्रिपेअरिंग ह्युमन अँड एनिमल टिश्यू सो दॅट दे मे ऑब्झर्व द डिफरंट फ्रॉम इन अ मायक्रोस्कोपी. तर हिस्टोलॉजिस्ट जर आपण बघितले तर ते काय करतात, तर ह्युमन असतील किंवा एनिमल्स असतील त्याच्यामधले जे वेगवेगळे टिश्यू आहेत त्या टिश्यूचा स्टडी करतात. ते स्टडी करत असताना त्याच्यामध्ये पहा की सो दॅट दे मे बी ऑब्झर्व इन अ डिफरंट फॉर्म ऑफ द मायक्रोस्कोप. म्हणजे जे टिश्यू घेतले जातात त्या टिश्यूचं सेक्शनिंग म्हणजे थीन अशा पद्धतीनं कट केलं जातं आणि कट करून ते मायक्रोस्कोप खाली त्याच्यामध्ये कुठले चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस त्याच्यामध्ये स्टडी केले जातात. ओके, त्यानंतर दिस टेक्निक आर यूज टू व्हरायटी ऑफ द रिझन. आता ही टेक्निक कुठे यूज केली जाते, तर फ्रॉम डायग्नोसिस ऑफ अ व्हेरियस डिसीज टू स्टडी द एनिमल अँड प्लांट मॉडेल इन्व्हेस्टिगेशन अँड ओरिजिन ऑफ द डिसीज. म्हणजे जे वेगवेगळे एनिमल्सला असेल, प्लांटला असेल, जे होणारे जे काही डिसीजेस आहेत ते डिसीज होऊ नये किंवा जे कशामुळे होतात, कुठल्या बॅक्टेरियामुळे झालेले आहेत, काय झाले तर त्याच्यामध्ये कुठले कुठले चेंजेस होतात ते स्टडी करण्यासाठी त्याच्यामध्ये ही टेक्निक वापरली जाते. आता हिस्टोटेक्नॉलॉजी इज द डायनॅमिक प्रोफेशन विथ अ न्यू टेक्नॉलॉजी अँड मेथडॉलॉजी कंटिन्युअली इव्हॉल्विंग. आता व्हॉट इज मीन्स बाय हिस्टोटेक्नॉलॉजी. हिस्टोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, आता अशा भरपूर टेक्निक्स आहेत की ज्या टेक्निक्स काय केल्या जातात विच आर मोस्टली यूज्ड फॉर दी टू स्टडी द हिस्टॉलॉजी. म्हणजे सेल असेल किंवा सेलचं स्ट्रक्चर वगैरे जर असेल तर ते सेलचं स्ट्रक्चर वगैरे स्टडी करण्यासाठी त्याच्यामध्ये ज्या टेक्निक यूज केल्या जातात त्या टेक्निकला हिस्टोटेक्नॉलॉजी म्हटलं जातं. द मेजर ऑफ हिस्टोटेक्नॉलॉजिस्ट वर्क ऑन द अनाटॉमिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी. तर ही टेक्निक कुठं वापरली जाते, तर आपल्याला माहीत असेल की भरपूर अशा पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आहेत पहा की ज्याच्यामध्ये हिस्टॉलॉजी स्टडी केली जाते. त्यांना अनाटॉमिक पॅथॉलॉजी म्हटलं जातं किंवा अनाटॉमिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी किंवा हॉस्पिटल जे आहेत किंवा वेगवेगळे क्लिनिक्स असतील त्या क्लिनिक्समध्ये चांगलं करिअर करण्यासाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये आहे. तर अशा फक्त ह्युमनच्याच रिलेटेड त्याच्यामध्ये आहेत असं नाही, तर हे हिस्टोटेक्नॉलॉजीची जी लॅबोरेटरी असते ते व्हेटरनरीमध्ये म्हणजे जे काही एनिमल्स आहेत, ओके, त्या एनिमल स्टडी करणाऱ्या ज्या काही लॅबोरेटरी आहेत त्यामध्ये फार्मास्युटिकल लॅबोरेटरी आहेत, त्यानंतर मेडिकल लॅबोरेटरी आहेत किंवा अकॅडमिक लॅबोरेटरी सुद्धा आहेत की ज्या अकॅडमिक लॅबोरेटरीमध्ये सुद्धा हे स्टडी करता येतात किंवा ते हिस्टोटेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या हिस्टोटेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये यूज केल्या जातात. ओके, तर आपल्याला पहिला पॉईंट जो पाहायचा आहे तो म्हणजे टिश्यू टाइप्स अँड देअर फंक्शन.
तर आपल्या बॉडीमध्ये पहा वेगवेगळे टिश्यूज आहेत. तर त्याच्यामधले फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं नर्वस टिश्यू आहे, ओके, त्यानंतर कार्डियक मसल आहे, म्हणजे कार्डियक म्हणजे हार्ट आहे, ओके, म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीमच्या रिलेटेड. त्यानंतर मसल्स आहेत, वेगवेगळ्या टाईपचे मसल्स असतात, ते आपण पुढे बघणारच आहोत कुठल्या कुठले आहेत. स्मूथ मसल आहे, त्यानंतर इपिथेलियल टिश्यूज आहेत, स्केलेटन मसल्स त्याच्यामध्ये आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. आपल्या बॉडीमध्ये पहा वेगवेगळे टिश्यूज प्रेझेंट आहेत आणि त्या टिश्यू पासून देर इज फ्रॉम द व्हेरियस सिस्टीम. ओके, फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, त्यानंतर स्केलेटन सिस्टीम असेल, एंडोक्राइन सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. अशा वेगवेगळ्या सिस्टीम ह्या त्या टिश्यू पासून बनलेल्या आहेत. ओके, आणि त्या टिश्यू मध्ये जर आपण बघितलं वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला टिश्यूज दिसतात आणि त्या टिश्यूज ज्या आहेत त्यांची जी ऍक्शन असते ते ऍक्शन ही वेगवेगळी असते. फॉर एक्झाम्पल आता इथे पहा की स्मूथ मसल टिश्यू आहे. स्मूथ मसल टिश्यू म्हणजे जे काही आपले इंटरनल ऑर्गन असतात त्या ऑर्गनमध्ये असणारे, ओके, वेगवेगळे कुठलेही ऑर्गन असतील, लिव्हर आहे, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, त्याचं जे लाइनिंग आहे त्या लाइनिंगला अटॅच असणारे जे काही त्याच्यामधले जे मसल्स आहेत ते म्हणजे स्मूथ मसल्स. ओके, तर त्यांची ऍक्टिव्हिटी इनव्हॉलंटरी असते. इनव्हॉलंटरी म्हणजे काय, अनैच्छिक, म्हणजे आपल्या इच्छेवरती अवलंबून नाहीये. फॉर एक्झाम्पल कार्डियक मसल टिश्यू असतील तर त्याच्यामध्ये कार्डियक म्हणजे काय, हार्ट. ओके, हार्टमध्ये जे मसल्स आहेत त्यांना कार्डियक मसल म्हटलं जातं आणि त्याची ऍक्टिव्हिटी सुद्धा इनव्हॉलंटरी असते, म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे असते का नाही. ओके, त्यानंतर स्केलेटन मसल टिश्यू आहे. स्केलेटन मसल टिश्यू जर आपण बघितले तर इट इज आर द व्हॉलंटरी, म्हणजे जे स्केलेटनला अटॅच असणारे मसल टिश्यू आहेत तर त्यांची ऍक्शन ही व्हॉलंटरी असते. व्हॉलंटरी म्हणजे कसं की आपल्या इच्छेनुसार त्याच्यामध्ये होऊ शकते. ओके, तर आता इथे पहा की जर आपण त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे टिश्यूज आहेत त्या प्रत्येक टिश्यूचा काही ना काहीतरी फंक्शन असतं, त्या कुठल्या तरी सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व असतात. ओके, आणि ते फंक्शनिंग करण्याचं, त्याच्यावरती कंट्रोल वगैरे करण्याचं काम हे नर्वस सिस्टीम करते. ओके, तर ह्यासाठी वेगवेगळ्या टिश्यूज त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले आहेत, वेगवेगळ्या सिस्टीम डेव्हलप झालेल्या आहेत, त्या आपण ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये बघूया ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं द सेल. सेल हे आपल्याला माहिती आहे. सेल मीन्स इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, हे आपण पहिल्यापासूनच पाहतो आहे. तर आता सेल जी आहे, सेल जर बघितलं तर सेल इट इज द बेसिक युनिट ऑफ दी लाईफ. ओके, त्याला बेसिक युनिट ऑफ लाईफ म्हटलं जातं. का, कारण त्याच्यामध्ये पहा कुठलीही लाईफ असेल तर ती लाईफ कशापासून बनलेली असते, सेलपासून. सेलपासून टिश्यू बनतात, टिश्यूपासून ऑर्गन बनतो, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम बनते, ऑर्गन सिस्टीम पासून पूर्ण काय बनणार आहे, बॉडी. म्हणजे जो एनिमल आहे, एनिमलची जी बॉडी आहे किंवा प्लांट असेल तर त्याची बॉडी बनते. त्यामुळे कुठलाही ऑर्गॅनिझम असू दे त्याचा जो बेसिक आणि स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट जे आहे ते म्हणजे सेल्स आहे. आता टिश्यू जे आहेत बॉडीमध्ये असणारे किंवा ऑर्गन जे आहेत ते मेनली कशापासून बनलेले आहेत, सेलपासून बनलेले आहेत. जर आपण एखादी सेल जर बघितली तर त्या सेलमध्ये काय काय स्ट्रक्चर असतं हे ऑलरेडी तुम्हाला माहित असेल. पहा की जे सेल आहे त्या सेलच्या बाहेर एक असं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं. ओके, त्याचं जे मेम्ब्रेन आहे आउटर मोस्ट इट इज नोन ॲज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हटलं जातं. त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आत पूर्णपणे हा सगळा जो पार्ट आहे तो म्हणजे इट इज द सायटोप्लाझमिक. त्याच्या आतमध्ये जे फ्लुइड असतं त्या फ्लुइडला सायटोप्लाझम म्हटलं जातं. त्यानंतर सायटोप्लाझमच्या आतमध्ये जो सेंट्रल पार्ट आहे दॅट इज द न्यूक्लियस. हा पार्ट कुठला आहे, इट इज द न्यूक्लियसचा पार्ट आहे. ओके, त्यानंतर जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसचं सुद्धा एक मेम्ब्रेन आहे. त्याच्यामध्ये एक मेम्ब्रेन असतं दॅट इज नोन ॲज द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हटलं जातं. ओके, त्यानंतर त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे फ्लुइड असतं त्या फ्लुइडला न्यूक्लिओप्लाझम म्हटलं जातं. ओके, त्याला न्यूक्लिओप्लाझम म्हटलं जातं. त्या न्यूक्लिओप्लाझमच्या आतमध्ये एक असं सेंट्रल एक अशी देर इज प्रेझेन्स ऑफ दी वन क्रोमॅटिन स्ट्रक्चर किंवा असं कॉइल्ड स्ट्रक्चर आहे. पहा, इट इज द डीएनए. तो काय असणार आहे, डीएनए प्रेझेंट असणार आहे. ओके, त्यानंतर हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या बाहेर पहा एक असं रेटिक्युलेट स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. ओके, असं भरपूर रेटिक्युलेट स्ट्रक्चर आहे, असं जाळीदार स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. इट इज नथिंग बट द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याला ER म्हटलं जातं. ERच्या बाहेर जर आपण बघितले तर देर इज द प्रेझेन्स ऑफ दी वन सॅक लाईक स्ट्रक्चर. असे भरपूर रेटिक्युलेट आणखी एक स्ट्रक्चर दिसतं. इट इज नोन ॲज द गॉल्गी बॉडी.
ओके, इथं गॉल्गी बॉडी आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये देर इज द प्रेझेन्स ऑफ दी मायटोकॉन्ड्रिया. ओके, इथं मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे. ओके, त्याचबरोबर आणखीन जर बघितले एक असे फायबर लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये स्टॉक झालेलं आहे. दिट इज नोन ॲज द सेंट्रिओल. त्याला सेंट्रिओल्स म्हटलं जातं. सेलच्या आतमध्ये जर बघितले वेगवेगळे फायबर्स दिसतात आपल्याला. इट इज नोन ॲज द मायक्रो फायब्रिल्स किंवा मायक्रोफिलामेंट्स म्हटलं जातं. इट इज नोन ॲज द मायक्रोफिलामेंट किंवा त्याला मायक्रोफिलामेंट म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये पहा की आणखीन अशा भरपूर सेल ऑर्गनलीज आहेत. फॉर एक्झाम्पल दॅट इज द लायसोझोम्स आहे, लायसोझोम आहे, पेरोक्सिझोम आहे. त्यानंतर अशा वेगवेगळ्या सेल ऑर्गनलीज या सेलमध्ये प्रेझेंट असतात. आपल्याला याच्यामध्ये त्या सेलचं काय स्ट्रक्चर आहे वगैरे काय पाहायचं नाही, फक्त लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सेल ऑर्गनलीज ह्या प्रेझेंट असतात. त्यानंतर आपण बघूया व्हॉट इज मीन्स बाय द सेल. The cell is the basic structural and functional unit of the life or the living organism. जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट जे आहे तर त्याला काय म्हटलं जातं? इट इज नोन ॲज द सेल. दे आर ऑफन कॉल्ड ॲज द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ दी लाईफ. लाईफचे बिल्डिंग ब्लॉक म्हटलं जातं. का? कारण दिस इज द, आता हे बिल्डिंग ब्लॉक का म्हटलं जातं? कारण त्याच्यामध्ये जे प्रत्येक लाईफ आहे म्हणजे प्रत्येक कुठलाही एनिमल असू दे, प्लांट असू दे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असू दे, ते कशापासून बनलेले असतात? सेलपासून बनलेले. त्यामुळे त्याला बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ म्हटलं जातं. मोस्टली ऑफ द मायक्रोस्कोपिक, बऱ्यापैकी कसे आहेत? मायक्रोस्कोपिक आहेत. ते आपल्याला दिसत नाही. का? कारण त्याची साईज लहान आहे. ते पाहण्यासाठी त्याला मायक्रोस्कोप लागतो म्हणून त्याला मायक्रोस्कोपिक म्हणलेलं आहे. ऑल्दो दे मायन्यूट सेल कॉम्प्लेक्स फॅक्टरीज टू कॅरी आउट द फंक्शन ऑफ दी लाईफ. आता बॉडीमध्ये पहा वेगवेगळे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन होण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गनलीज प्रेझेंट आहेत. त्या ऑर्गनलीज आपण बघितल्या काय काय असणार? सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, डीएनए, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, लायसोझोम आहे, रायबोझोम आहे, गॉल्गी बॉडी आहे. ओके, त्यानंतर त्याची साईज जर आपण बघितली सेलची असणार आहे ते डिफरंट असते. ओके, किंवा त्याचा सेप वेगवेगळा असतो. बॅक्टेरियामध्ये वेगळा आहे, व्हायरसेसमध्ये वेगळा आहे, प्लांटमध्ये वेगळा असतो, एनिमल सेलमध्ये वेगळा असतो. ब्रेनमध्ये जर आपण बघितलं न्यूरोनल सेल जे आहेत त्या वेगळ्या आहेत. ब्लड सेल्स आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स वेगवेगळे आहेत. बॅक्टेरिया इकोलाय सेल वेगवेगळा आहे. त्यानंतर प्रोटिस्टा वेगवेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल क्लॅमिडोमोनास पहा, त्यानंतर ट्रिपॅनोसोमा पहा. असे प्रत्येक ऑर्गॅनिझम जर आपण बघितले तर त्या प्रत्येकाची जी काही साईज असणार आहे, सेप असणार आहे ते वेगवेगळं असतं. ओके, त्यानंतर व्हॉट इज मीन्स बाय द टिश्यू. टिश्यू म्हणजे काय? तर टिश्यू मीन्स इट इज द ग्रुप ऑफ सेल. ओके, टिश्यू म्हणजे काय? इट इज द ग्रुप ऑफ सेल. ओके, भरपूर अशा सेल्स एकत्र येऊन सेलचा एक ग्रुप तयार होतो, त्याला टिश्यू म्हटलं जातं. आणि टिश्यू मधल्या सगळ्या सेल्स आहेत इट इज परफॉर्म द स्पेसिफिक फंक्शन, काही ना काहीतरी फंक्शन त्याच्यामध्ये करतात. आता ह्युमन बॉडी इट इज मेड अप बाय द 4 बेसिक त्याच्यामध्ये टिश्यू आहेत. ते म्हणजे इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड द नर्वस टिश्यू. ओके, आता याच्यामध्ये पहा 4 टाइप ऑफ द बेसिक टिश्यूज आर प्रेझेंट. कनेक्टिव्ह टिश्यू, इपिथेलियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड द नर्वस टिश्यू. ओके, तर त्यांचं क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन ह्याच्यामध्ये बघूया. पहिला आहे ते म्हणजे इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. इपिथेलियल टिश्यू जे आहे ते इपिथेलियल टिश्यू ह्या 2 टाईपचे असतात. एक म्हणजे स्क्युमस इपिथेलियल टिश्यू आणि दुसरा आहे ते म्हणजे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू. स्क्युमस इपिथेलियल टिश्यू ह्या 4 टाईपचे आहेत. एक म्हणजे स्क्युमस सिंपल इपिथेलियल टिश्यू, क्युबायडल सिंपल इपिथेलियल टिश्यू, कॉलमनर इपिथेलियल टिश्यू, सुडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू. त्यानंतर स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू जे आहेत ते 3 टाईपचे आहेत. ट्रान्झिशनल, त्यानंतर स्ट्रॅटिफाईड क्युमस, ओके, त्यानंतर स्ट्रॅटिफाईड क्युमस कॅरेटिनाइज्ड आणि स्ट्रॅटिफाईड क्युमस नॉन कॅरेटिनाइज्ड. त्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे त्या वेगवेगळ्या टाईपच्या आहेत. एक म्हणजे फायब्रोब्लास्ट आहे, फायब्रोसाइट्स आहेत, ॲडिपोसाइट टिश्यू आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे प्लाझ्मा सेल आहेत, मास्टर सेल, मॅक्रोफॅजेस, ल्युकोसाइट, पिगमेंट सेल, मेसेनकायमल सेल आणि फायबर्स. ओके, कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये 2 टाईपचे पार्ट असतात. एक म्हणजे सेल आणि दुसरा आहे फायबर. सेल ह्या सगळ्या सेल्स असतील आणि फायबर्स आहेत ते म्हणजे कोलॅजिन फायबर, इलॅस्टिन फायबर आणि रेटिक्युलेट फायबर, हे 3 टाईपचे फायबर असतात. मस्क्युलर टिश्यूमध्ये स्केलेटन मसल्स,
स्मूथ मसल आणि कार्डियक मसल असे 3 टाईपचे मसल प्रेझेंट आहेत. आणि नर्वस सिस्टीम, नर्वस टिश्यू जे आहे ते 3 टाईपचे असे असणार आहेत. एक म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. हे डिटेलमध्ये आपण ह्याच्यामध्ये बघूया. पहिलं बघूया ते म्हणजे इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू लाईज इन एक्सटर्नल अँड इंटरनल सरफेस ऑफ आवर बॉडी. आपल्या बॉडीचा आतला पार्ट असेल किंवा बाहेरचा पार्ट असेल त्याला असणाऱ्या ज्या काही सेल्स आहेत त्या सेल्सना इपिथेलियल टिश्यू म्हटलं जातं. ह्या इपिथेलियल टिश्यू कुठून ओरिजिनेट होतात तर एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिसोडर्म. ज्यावेळी बेबी डेव्हलप होत असतात त्या डेव्हलप होत असताना गॅस्ट्रुला ही एक फेज असते आणि त्या गॅस्ट्रुला फेजमध्ये 3 जर्म लेयर्स तयार होतात, 3 लेयर तयार होतात. त्या सगळ्यात बाहेरचा जो लेयर आहे त्याला म्हणायचं, फॉर एक्झाम्पल आता इथे पहा जे गॅस्ट्रुला आहे म्हणजे कसं की इथे फॉर एक्झाम्पल देयर इज द एग आहे आणि स्पर्म. ओके, दॅट इज द स्पर्म. या दोघांचं फ्युजन झालं तर तिथे काय तयार होतं, झायगोट तयार होतं. झायगोट तयार झालं की त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते, ब्लास्टुला तयार होतो. ब्लास्टुला पासून गॅस्ट्रुला तयार होतो. आता गॅस्ट्रुला ज्यावेळी तयार होतो त्याच्यामध्ये अशा 3 लेयर्स तयार होतात. ओके, 3 त्याला म्हणायचं 3 जर्म लेयर्स. जी सगळ्यात बाहेरची जी लेयर असते त्याला इट इज नोन ॲज द एक्टोडर्म. मधली लेयर आहे त्याला मिसोडर्म आणि इनर लेयर आहे इट इज नोन ॲज द एंडोडर्म. त्याला एंडोडर्म म्हटलं जातं. आणि ह्या 3 लेयर पासून सगळे बॉडीचे पार्ट्स जे आहेत ते सगळे बॉडीचे पार्ट्स हे डेव्हलप होतात. तर ह्याच्यामध्ये जे काही इपिथेलियल टिश्यू आहे ते एक्टोडर्म पासून तयार होतं, मिसोडर्म पासून आणि एंडोडर्म पासून सुद्धा तयार होतं. ओके, फंक्शन जे आहे इपिथेलियल टिश्यूचा एक म्हणजे प्रोटेक्शन करणं बॉडीला, सिक्रिशन, काही सेल्स आहेत ते काहीतरी सिक्रेट करतात त्याच्यामध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल स्वेट ग्लँड आहे तर स्वेट सिक्रेट करते. ओके, सिबॅसियस आहे सिबम सिक्रेट करतात. त्यानंतर ॲब्सॉर्प्शन, काही आहेत ते ॲब्सॉर्प्शन करतात. फॉर एक्झाम्पल इंटेस्टाईनमध्ये असणार असेल जे डायजेस्टेड झालेले जे फूड आहे ते ॲब्सॉर्ब केलं जातं. फॉर्म्स ग्लँड, काही ह्या ग्लँड्समध्ये फॉर्म झालेल्या ग्रंथी तयार झालेल्या आहेत आणि त्याच्या डक्ट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. इपिथेलियल सेल ह्या सिम्पल और स्टॅटिफाईड असतात. ओके, हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्यामधला पहिला टाईप आहे तो म्हणजे सिम्पल इपिथेलियल टिश्यूज किंवा सिम्पल इपिथेलियल सेल. इट इज द सिम्पल व्हेन द सेल्स रेस्ट ऑन अ बेसमेंट मेम्ब्रेन. आता प्रत्येक सेल जी असते ती सेल ही बॉडीमध्ये फ्री नसते कधीही. का? कारण ती जी सेल आहे ती सेल ही एका मेम्ब्रेनला अटॅच असते. फॉर एक्झाम्पल आता ह्या डायग्राममध्ये बघा, डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं फॉर एक्झाम्पल ही लिव्हर आहे, लिव्हरच्या ज्या सेल्स आहेत तर त्या लिव्हरच्या ह्या सेल्स आहेत. ओके, तर ह्या लिव्हरच्या सेल्स पहा की कुठे अरेंज आहेत, एक असं बेसमेंट मेम्ब्रेन आहे खाली. ओके, एक मेम्ब्रेन असतात, त्या मेम्ब्रेनवरती त्या सेल्स प्रेझेंट असतात. इट इज नोन ॲज द बेसमेंट सिम्पल इपिथेलियल टिश्यूज. ओके, त्यानंतर पहिलं बघूया स्क्युमस इपिथेलियल टिश्यू. It is one which the cells are the flattened, which are nuclei are rising a bulb in the cell. Okay, तर न्यूक्लिया जे आहे ते न्यूक्लिया अशा वरती आल्यासारख्या आपल्याला दिसतात. अशा जर टाईपच्या जर सेल्स असतील तर त्याला स्क्युमस इपिथेलियल म्हटलं जातं. इट अलाव द रॅपिड एक्सचेंज ऑफ सबस्टन्स थ्रू द इपिथेलियम लाइनिंग ऑफ द अल्व्हिओलाई. फॉर एक्झाम्पल इथं लंग्स आहेत, लंगच्या साईडला जर आपण बघितलं तर लंगच्या सरफेसच्या ज्या सेल्स आहेत त्यांना अल्व्हिओलाई सेल्स म्हटलं जातं. आणि त्या अल्व्हिओलाई सेल जे आहेत त्या कशा आहेत तर इट इज द स्क्युमस इपिथेलियम आहे. तर त्या काय करतात, जे लंग्समध्ये येणारी जी एअर आहे ती ब्लडमध्ये ट्रान्सपोर्ट करणे आणि ब्लडमध्ये आलेला जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो लंग्समध्ये ट्रान्सपोर्ट करण्याचं काम, म्हणजे एक्सचेंज जे आहे ते एक्सचेंज करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट त्यामध्ये सेल्स आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे पहा की इट इज द एअर सॅक्स ऑफ दी लंग्स. ओके, हे लंग्स आहेत तर लंग्सच्या साईडला पहा ह्या सगळ्या सेल्स आहेत. ओके, तर त्या सेल्स काय करतात तिथं एक्सचेंज करण्याचं म्हणजे कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन एक्सचेंज करण्याचं काम त्याच्यामध्ये केलं जातं. त्यानंतर क्युबायडल इपिथेलियम. इट इज वन ऑफ द व्हिच सेल आर लाईक ऑन अ स्क्वेअर वेअर हाईट ऑफ द सेल इज इक्वल टू द विड्थ ऑफ द सेल. ओके, आता इथे पहा इथे एक सेल्स आहे ते कशा दिसतात, क्यूब लाईक म्हणजे क्यूब सारखे. जसं आपला क्यूब असतो की ज्याच्यामध्ये हाईट असेल आणि त्यानंतर त्याची विड्थ असेल म्हणजे लांबी आणि रुंदी एकसारखी असते अशा टाईपच्या सेल्स. आणि इट इज बेस्ड ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. इथे लक्षात ठेवायचं. तर सगळ्या सेल्स आहेत त्या त्यांच्यामध्ये खाली काय असतं, एक मेम्ब्रेन असतं, त्या मेम्ब्रेनला अटॅच असतात. ओके, इट इज नोन ॲज द बेसमेंट मेम्ब्रेन. द न्यूक्लियस लाईज इन द सेंटर. न्यूक्लियस आहे तो सेंटरला आहे आणि तो कसा आहे, राऊंडेड आहे. आता त्याचं मेन फंक्शन म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन. ते काहीतरी ॲब्सॉर्ब करतात म्हणजे इंटेस्टाईनमध्ये असेल तर फूड ॲब्सॉर्ब करतात. ओके, ग्लँड्समध्ये असतील तर काहीतरी सिक्रेट करतात. फॉर एक्झाम्पल इपिथेलियल लाइनिंग ऑफ द फोलिकल्स. फोलिकल म्हणजे ज्या ओव्हरीजमध्ये असणाऱ्या सेल्स आहेत. ओके, किंवा फोलिकल्स विच आर प्रेझेंट इन थायरॉइड ग्लँड.
थायरॉइड ग्लॅन्डमध्ये पहा वेगवेगळे हार्मोन सिक्रेट होतात, थायरॉक्सिन असेल किंवा, तर ते सिक्रेशन करण्याचं काम हे कोण करतं, तर क्युबायडल इपिथेलियल सेल्स करतात. त्यानंतर कॉलमनर इपिथेलियल सेल. आता इपिथेलियल सेल्स आहेत पण त्या कशा आहेत, कॉलम लाईक. ओके, त्यांची हाईट जी आहे ती हाईट जर जास्त असेल अशा कॉलम लाईक जर सेल्स प्रेझेंट असतील तर त्याला कॉलमनर इपिथेलियल सेल्स म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे, सिंगल लेयर ऑफ कॉलम ऑफ रेक्टँग्युलर सेल्स प्रेझेंट आहेत आणि त्याच्यामध्ये ऑल दी सेल्स आर प्रेझेंट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. ओके, जे बेसमेंट मेम्ब्रेन आहे त्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती अटॅच झालेले आहेत. हाईट ऑफ दी सेल इज ग्रेटर दॅन विड्थ ऑफ द सेल. त्याच्यामध्ये काय असतं, हाईट ही जास्त असते आणि विड्थ ही कमी असते. द न्यूक्लियाय इज द बेसल. न्यूक्लियाय जे आहेत त्या बेसला असतात. ओके, बेसच्या साईडला असतात आणि व्हर्टिकली इलॉंगेटेड. आणि व्हर्टिकली म्हणजे उभ्या आहेत पण इलॉंगेटेड आहेत, हाईट त्याची जास्त आहे. फंक्शन जे आहे, कॉलमनर सेल आर प्रोटेक्शन, सिक्रेशन आणि ऍब्सॉर्प्शन करतात. इपिथेलियन लाइनिंग ऑफ अ फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब मध्ये जर आपण बघितलं तर काय करणार आहे ते, तर जे काही ओरीज मध्ये तयार झालेलं एक आहे ते पुढे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं. तर त्यामध्ये अशा टाईपच्या सेल्स प्रेझेंट असतात. त्यानंतर सुडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. सुडो मीन्स फॉल्स. ओके, सुडो म्हणजे काय, आपण त्याला फॉल्स म्हणतो, चुकीचं. स्ट्रॅटिफाईड म्हणजे मल्टी लेयर. आता ह्या सेल्स पहा, ह्या सिंगल लेयर्ड आहेत पण त्या दिसताना कशा दिसतात, भरपूर अशा त्याच्यामध्ये लेयर असल्यासारखं. फॉर एक्झाम्पल इथं बेसमेंट मेम्ब्रेन आहे, त्या बेसमेंट मेम्ब्रेन सगळ्या अटॅच झालेल्या आहेत पण दिसताना आपल्याला कसं दिसतं की इथं एक लेयर सेलचा आहे, त्याच्यावरती एक सेलचा लेयर आहे, त्याच्यावरती एक सेलचा लेयर आहे, असं आपल्याला दिसतं. पण ऍक्च्युअली तसं नसतं. ओके, त्या सगळ्या सेल्स एकत्र खूप ॲग्रिगेट झालेल्या आहेत आणि एकत्र येऊन त्या बेसमेंट मेमरीला अटॅच झालेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं दिसतं. पण ऍक्च्युअली त्या मल्टी लेयर नाही. ॲज द नेम सजेस्ट, देर इज द फॉल्स अपीअरन्स दॅट इपिथेलियम इज मल्टी लेयर्ड. ओके, त्या मल्टी लेयर्ड असल्यासारखं दिसतं पण ऍक्च्युअली त्या मल्टी लेयर्ड नसतात. इन फॅक्ट सम सेल्स आर शॉर्ट व्हाईल द अदर आर टॉट. पण ते कशामुळे दिसतं, काही सेल्स त्याची लेंथ जी आहे ती जास्त असते, काहींची कमी असते, त्यामुळे ते मल्टी लेयर्ड दिसतात. बट ऑल दी सेल्स रेस्ट ऑन अ बेसमेंट मेम्ब्रेन. पण सगळ्या सेल्स आहेत त्या बेसमेंट मेम्ब्रेन वरतीच अटॅच असतात. त्यानंतर स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम म्हणजे काय, द सेल्स इपिथेलियल सेल्स आहेत पण ज्या मल्टी लेयर्ड आहेत. मगाशी आपण सगळ्या बघितल्या त्या कशा होत्या, सिंगल लेयर्ड होत्या बेसमेंट मेम्ब्रेन होते, पण त्या मल्टी लेयर्ड असतील, एकावरती जर एक प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. ओके, तर त्याच्यामध्ये ट्रान्झिशनल इपिथेलियम पहिला टाईप आहे. दिस काइंड ऑफ इपिथेलियम लाईज ऑर्गन व्हिच आर डिस्टेन्सिबल म्हणजे ज्याच्यामध्ये लेंथ वाढते. ओके, फॉर एक्झाम्पल युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरमध्ये ज्यावेळी युरिन स्टोरेज होतं त्यावेळी ते काय होणार आहे, एक्सटेंड होणार आहे, त्याची लेंथ वाढते. ओके, आता फॉर एक्झाम्पल डिस्टेंडेड ब्लॅडर आहे त्यावेळी काय होतं बघा, ह्या सेल्स एकमेकांपासून सेपरेट आहेत. पण ज्यावेळी एम्प्टी ब्लॅडर असतं म्हणजे त्याच्यामध्ये युरिन नाही आहे, अशा वेळी काय होणार आहे की ते एक्सटेंड होतं. ओके, त्यानंतर स्ट्रॅटिफाईड क्युमस नॉन कॅरेटिनाइज्ड इपिथेलियम. इट इज मल्टी लेयर्ड इपिथेलियम इन व्हिच बेसल सेल्स आर कॉलमना. ओके, मल्टी लेयर्ड आहे पण बेसच्या ज्या सेल्स आहेत, ओके, इथल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल जर आपण बघितल्या तर कशा असतात, कॉलमना. ओके, इपिथेलियम लाइनिंग ऑफ द इसोफॅगस. इसोफॅगस फॉर एक्झाम्पल हे इसोफॅगसचं सेक्शन आहे, त्या इसोफॅगसच्या सेक्शन मध्ये पहा, ह्या ज्या बेसच्या सेल्स आहेत त्या बेसच्या सेल्स कुठल्या असतात, स्ट्रॅटिफाईड क्युमस इपिथेलियम. नॉन कॅरेटिनाइज. कॅरेटिनाइज म्हणजे हार्ड झालेल्या किंवा डेड झालेल्या की ज्याच्यामध्ये कॅरेटिन असणार आहे, तशा सेल्स याच्यामध्ये प्रेझेंट नाही आहेत. त्यानंतर स्ट्रॅटिफाईड क्युमस कॅरेटिनाइज्ड इपिथेलियम. कॅरेटिनाइज्ड म्हणजे डेड सेल्स. ओके, किंवा ज्याच्यामध्ये कॅरेटिनाइज इन्व्हॉल्व्ह झाले तर दीज आर नॉट द लिव्हिंग, त्या लिव्हिंग नसतात, डेड झालेले असतात. ओके, इट इज द मल्टी लेयर्ड इपिथेलियम जस्ट लाईक द स्ट्रॅटिफाईड क्युमस नॉन कॅरेटिनाइज्ड इपिथेलियम. म्हणजे मगाशी जशा टाईपच्या होत्या त्याच टाईपच्या ह्या सेल्स आहेत पण थोड्याशा वेगळ्या आहेत. बट हिअर द टॉपमोस्ट लेयर इज द कॅरेटिन. ओके, आता फॉर एक्झाम्पल आता इथे पहा, ह्या सेल्स आहेत, त्या सेलच्या वरती हा एक कॅरेटिनाइजचा लेयर आहे. ओके, पूर्ण ह्याच्यामध्ये सेल्स आहेत पण त्या डेड झालेल्या सेल्स आहेत आणि त्या डेड सेल्समध्ये काय सिंथेसिस झालेलं असतं, कॅरेटिन सिंथेसिस झालेलं असतं. विच इज स्टफ वॉटर अँड थ्रू दी वॉटर कॅन बी नायदर बी डेव्हलप्ड इव्हॅपोरेटेड फ्रॉम द बॉडी इन द स्टँडिंग इन सन नॉर कॅन बी इट अब्सॉर्डेड इन टू द बॉडी ॲज व्हाईल द स्विमिंग. आता आपल्या स्किनच्या वरती पहा, स्किनच्या वरती डेड सेलचा लेयर असतो, तो म्हणजे कुठला असतो, स्ट्रॅटिफाईड क्युमस इपिथेलियम सेलचा लेयर असतो. आता ज्यावेळी आपण सन किंवा हीट कंडिशन मध्ये असतो
किंवा हीट असेल पहा बॉडीच्या बाहेर, किंवा सनरेज ज्यावेळी बॉडीमध्ये पडतं त्यावेळी त्याचं इव्हॅपोरेशन नाही होत बॉडीमधल्या पाण्याचं. का? कारण त्याच्यावरती काय आहे, हा कॅराटिनाइजचा लेयर आहे. तो कॅराटिनाइजचा लेयर काय करतो, बॉडीमधलं किंवा स्किनमध्ये असणारे जे वॉटर आहे त्याचं इव्हॅपोरेशन बाहेर होऊ देत नाही. त्यामुळे वॉटर हे कन्झर्व राहतं. किंवा स्विमिंग करत असताना पहा बाहेरचं पाणी बॉडीमध्ये जातं का नाही जात, का नाही जात, कारण तिथं कॅराटिनाइज लेयर आहे. तो कॅराटिनाइज लेयर काय करतो, त्याचे वॉटर आहे त्या वॉटरपासून प्रोटेक्शन करतं बॉडीचं, किंवा तिथं कुठेही एक्सचेंज होऊ देत नाही. त्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू. ॲज द नेम सजेस्ट, कनेक्ट द डिफरंट कंपार्टमेंट ऑफ अवर बॉडी. बॉडीमध्ये असणारे वेगवेगळे जे काही पार्ट्स आहेत त्या पार्ट्सना कनेक्ट करणाऱ्या ज्या काही सेल्स आहेत किंवा टिश्यू आहेत त्यांना कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं जातं. इट इज मेड अप बाय द सेल्स असते. त्याच्यामध्ये काय असतं तर सेल्स असतात, फायबर्स असतात, किंवा वेगवेगळं मॅट्रिक्स असतात. फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या सेल्स आहेत. फायब्रोब्लास्ट की ज्या स्किनमध्ये प्रेझेंट आहे, फायब्रोक्लास्ट सेल आहेत, मॅक्रोफायब्रस की जे वेगवेगळ्या टिश्यूमध्ये आहेत, ॲडिपोज सेल्स आहेत. आर द एक्झाम्पल ऑफ सम कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणजे हे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. आता इथं ॲडिपोज टिश्यू म्हणजे काय, फॅट स्टोरेज करणारा टिश्यू. मॅक्रोफायजेस म्हणजे काय, एखाद्या टिश्यूमध्ये किंवा सेलमध्ये इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याला एंगल्प करणारे, म्हणजे बॅक्टेरिया वगैरे आले किंवा बाहेरच्या जर समजा त्याच्यामध्ये व्हायरसेस वगैरे बॉडीमध्ये आले तर ते त्याला किल करण्यासाठी ज्या असणाऱ्या सेल्स आहेत त्या म्हणजे मॅक्रोफायजेस सेल आहेत. फायब्रोब्लास्ट आणि फायब्रोक्लास्ट या स्किनमध्ये असतात. फायब्रोब्लास्ट सेल म्हणजे स्किनमध्ये डिव्हाइड होणाऱ्या सेल. ओके. मॅट्रिक्स इज कंपोज्ड ऑफ ग्राउंड सबस्टन्स अँड द फायबर्स. आता मॅट्रिक्स म्हणजे काय, एखादा टिश्यू जर असेल तर त्या टिश्यूमध्ये आतमध्ये असणारं मटेरियल त्याला मॅट्रिक्स म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेल्स असतील किंवा फायबर्स असणार आहे. आता त्याचं काय फंक्शन आहे, प्रोव्हाइड सपोर्ट टू द डिफरंट पार्ट ऑफ अवर बॉडी. बॉडीला सपोर्ट करतं. कनेक्ट द व्हेरियस कंपार्टमेंट ऑफ द बॉडी. बॉडीमध्ये वेगवेगळे जे कंपार्टमेंट्स आहेत त्यांना कनेक्ट करतं. इट इज द मीडियम फॉर एक्सचेंज ऑफ न्यूट्रियंट्स. त्याचबरोबर मेटाबोलाइट्स असतील किंवा ऑक्सिजन, ब्लड आणि सेल्समध्ये जे काही ऑक्सिजन असेल किंवा न्यूट्रियंट्स असतील ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम त्याच्यामध्ये केलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या सेल्स आहेत तर मोस्टली फायब्रोब्लास्ट, द सेल व्हिच आर सिंथेसिस कोलॅजिन फायबर. कोलॅजिन फायबर सिंथेसिस करतं. इलॅस्टिन फायबर आणि मे लेट डाऊन द मॅट्रिक्स आर नोन ॲज द फायब्रोब्लास्ट. आता एखादी सेल आहे, फॉर एक्झाम्पल हे टिश्यू आहे, त्या टिश्यूमध्ये पहा की काय केलं जातं, फायबर्स वेगवेगळे सिंथेसिस केले जातात. त्याला सेल्सना फायब्रोब्लास्ट सेल म्हटलं जातं. आणि फायब्रोक्लास्ट, when fibroblasts mature they form the फायब्रोसाइट. म्हणजे ज्यावेळी फायब्रोब्लास्ट मॅच्युअर होतात त्यावेळी काय तयार होतं, फायब्रोसाइट्स त्याच्यामध्ये तयार. इथे पहा डिफरन्स आहे. फायब्रोब्लास्ट सायटोप्लाझम बेसोफिलिक असतो बिकॉज इट कंटेन अ मोर प्रोटीन प्रोड्युसिंग ऑर्गनली, म्हणजे प्रोटीन त्याच्यामध्ये जास्त तयार केले जातात. फायब्रोसाइट आहेत त्या ऍसिडोफिलिक सेल्स त्याच्यामध्ये असतात. ओके. त्यानंतर ॲडिपोसाइट्स किंवा फॅट टिश्यू सेल्स, दे आर द राऊंड सेल बट दे आर युजली प्रेझेंट इन अ ग्रुप. आता ॲडिपोसाइट किंवा फॅट सेल म्हणजे काय, बॉडीमध्ये जे फॅट आहे किंवा ऑइल जे आहे ते सिंथेसिस करण्याचं किंवा स्टोरेज करण्याचं काम हे ॲडिपोसाइट्स किंवा फॅट सेल करतात. दे गेट मॅच्युअली कॉम्प्रेस सो मे हॅव द व्हेरिएबल इन द सेल. आता ते कसे असतात, सिंगल नसतात, कधी ते ग्रुपनी प्रेझेंट असतात. ओके. की जिथं बेली रिजन असेल किंवा पोटाचा रिजन असेल पहा किंवा मसल्स असतील तर त्याच्यामध्ये ते फॅट स्टोरेज करून ठेवलं जातं. तर त्याचा सेप जेवढ्या प्रमाणात ते फॅट स्टोरेज होणार आहे तेवढी त्याची साईज वाढणार आहे आणि त्यामुळं त्याचा जो काही सेप असतो तो सेप वेगवेगळा तयार होतो. दे हॅव फ्लॅट ग्लोब्युल्स इन देअर सायटोप्लाझम. आणि त्याचा सेलचा सायटोप्लाझम आपण जर बघितला तर त्याच्या आतमध्ये फॅट हे स्टोरेज केलेलं असतं की ज्यामुळं which push the nucleus into the periphery giving the cell signet ring-like appearance. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल आता इथे ही एक सेल आहे, त्या सेलचं हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि त्याच्यामध्ये आतमध्ये सायटोप्लाझम आहे, हा सायटोप्लाझम. पण सायटोप्लाझम मध्ये काय असतं, बऱ्यापैकी देर इज द फॅट, हे फॅट ड्रॉपलेट्स आहे, ते फॅट स्टोरेज आहे, त्यामुळं त्याचा सायटोप्लाझम हा कमी असतो. त्याचबरोबर न्यूक्लियस आहे, तो न्यूक्लियस इट इज पेरिफेरील, म्हणजे तो सेंटरला नसतो, तो पेरिफेरीला येणार. का, कारण का त्याच्यामध्ये फॅट स्टोरेज झालेला आहे. देअर फंक्शन इज टू स्टोअर फॅट अँड देअर सायटोप्लाझम. त्याचा सायटोप्लाझमचा पार्ट आहे त्याच्यामध्ये फॅट स्टोरेज करण्याचं काम ते करतं. त्यानंतर प्लाझ्मा सेल, इट इज द राउंडेड ऑर ओव्हाइड बेसोफिलिक सेल्स असतात विच इज कार्ट व्हील न्यूक्लियस. त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे तो जसं गाडीचं चाक असतं त्यासारखं असतं. दे आर रिच इन एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम त्याच्यामध्ये जास्त असतं. देअर फंक्शन इज सिंथेसिस इम्युनोग्लोबिलिन. इम्युनोग्लोबिलिन म्हणजे अँटीबॉडी. ओके, अँटीबॉडी तयार करण्याचे. आता आपल्या
बॉडीमध्ये जर बघितलं, देर आर द व्हेरियस ब्लड सेल्स. आपण ऑलरेडी पहिल्या सेमिस्टरला बघितलेलं आहे पहा, त्याच्यामध्ये RBC असतात, WBC असतात आणि प्लेटलेट्स असतात. ओके, WBC जे आहेत त्या WBC मध्ये वेगवेगळ्या टाईपच्या सेल्स आहेत. न्यूट्रोफिल, बेसोफिल, इओसिनोफिल, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. त्यामधली जी लिम्फोसाइट आहे त्या दोन टाईपच्या असतात पहा. एक म्हणजे बेटा लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. त्यातली जी ही लिम्फोसाइट्स आहेत त्या लिम्फोसाइट काय करतात, इम्युनोग्लोबिलिन तयार करतात. ओके, म्हणजे अँटीबॉडी प्रोड्यूस करणार. त्या सेल तिथं असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या म्हणजे इट इज नोन ॲज द प्लाझ्मा सेल्स. ओके, आता बी लिम्फोसाइट जी आहे किंवा टी लिम्फोसाइट असेल त्यावेळीच्या त्या डिव्हाइड होतात, त्यावेळी दोन सेल तयार होतात. एक म्हणजे प्लाझ्मा सेल आणि दुसरी आहे ती म्हणजे मेमरी सेल. आणि प्लाझ्मा सेल जी असते इट इज प्रोड्यूस द अँटीबॉडी, ती अँटीबॉडी प्रोड्यूस करते. म्हणजे आता त्याच्यामध्ये ज्या काही स्पेसिफिक स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे किंवा त्या सेलचं जे स्ट्रक्चर असणार आहे, ओके, इट इज द रिच इन रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. का? कारण त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं. त्यानंतर आता इथे पहा फॅट सेल आहे. ओके, ही सेल आहे. त्या फॅट सेलमध्ये न्यूक्लियस एका साईडला आहे, पण आतमध्ये इथं जर बघितलं आपण हे फॅट स्टोरेज झालेलं आहे. हे फॅट आहे, हे फॅट आहे, फॅट त्याच्यामध्ये स्टोरेज झालेलं असतं. ओके, त्यानंतर प्लाझ्मा सेल इट इज द लिम्फोसाइट मधली एक टाईप आहे. त्याच्यामध्ये सेंटर व्हील न्यूक्लियस. ओके, इथे आतमध्ये असं व्हील लाईक म्हणजे असं एक चाक असल्यासारखं स्ट्रक्चर आपल्यासारखं दिसतं. त्यानंतर ह्या वेगवेगळ्या अशा प्लाझ्मा सेल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, त्यानंतर आणखी दुसऱ्या पण सेल्स असतात. एक म्हणजे मास्टर सेल, दे इन्व्हॉल्व इन इन्फ्लमेटरी रिॲक्शन. इन्फ्लमेशन म्हणजे काय, सूज येणे किंवा रेडनेस वगैरे जो होतो बॉडीमध्ये. मॅक्रोफॅजेस जे आहेत इट इज फंक्शन एंगल्फ द व्हेरियस फॉरेन पार्टिकल. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या तिथं असणाऱ्या व्हायरसेस असेल, फंगाय असेल, त्याला काढून टाकणारे असेल. लिकोसाइट्स, व्हाईट ब्लड सेल, WBC. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट, इओसिनोफिल, बेसोफिल, मोनोसाइट ह्या सगळ्या कुणामध्ये येतात, लिकोसाइटमध्ये येतात. म्हणजे WBCच आहेत. पिगमेंट सेल की ज्याच्यामध्ये वेगवेगळे पिगमेंट्स असतात. फॉर एक्झाम्पल स्किन कलर, स्किनला ब्राऊन कलर देण्याचं काम करणारे. कशामुळे येतो, मेलानिन पिगमेंटमुळे येतात. ते मेलानिन सिक्रेट करणारे सेल्स असतील विच आर मोस्टली प्रेझेंट इन इपिडर्मिस. यात प्रेझेन्स ऑफ सेट प्रोटेक्ट द अगेन्स्ट अल्ट्राव्हायोलेट रेज अँड सनलाईट. त्याचबरोबर ह्या पिगमेंट सेल काय करतात, जे सनरेज आहेत त्या सनरेजमध्ये येणारे UV रेज जे आहेत त्या UV रेज पासून प्रोटेक्शन करतात. त्यानंतर मिसेनकायमल सेल्स सुद्धा प्रेझेंट आहेत. तर मिसेनकायमल सेल अनडिफरन्शिएटेड सेल्स, दे कॅन बी डिफरन्शिएटेड इंटू द व्हरायटी ऑफ द सेल. म्हणजे स्टेम सेल्स आपण त्यांना म्हणतो. त्या सेल डिवाइड झाल्या की नंबर ऑफ सेल्स तयार होतात. ओके, आणि त्या सेल कुठल्याही सेलमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. अशा सेल्स त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर फायबर जे आहेत ते फायबर हे वेगवेगळ्या टाईपचं असतात. तर त्याच्यामध्ये 3 टाईपचे मेन फायबर असतात. एक म्हणजे कोलॅजिन फायबर, इलॅस्टिन फायबर आणि रेटिक्युलेट फायबर. कोलॅजिन फायबर आहे, दे आर फ्लेक्झिबल बट ऑफसेट ग्रेट टेन्साईल आणि स्टॅक. म्हणजे त्यांच्यामध्ये इलॅस्टिसिटी म्हणतो, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होण्याची जी कॅपॅसिटी आहे ती जास्त असते. ओके, त्याचबरोबर ते कुठे असतात, टेंडॉन्स. ओके, टेंडॉन्स म्हणजे काय, इट इज द बंच ऑफ मसल्स. ओके, मसल बंचेस जे आहेत त्या मसल बंचेसमध्ये लेगॅमेंट म्हणजे मसलचं कनेक्शन. ओके, इट इज द कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून ऍक्ट होतं. ओके, जिथं जिथं जॉईंट्स आहेत पहा. ओके, बॉडीमध्ये जर आपण बघितले जिथं जिथं जॉईंट्स असतात, फॉर एक्झाम्पल हे एक बोन आहे आणि एक दुसरं एक बोन आहे खाली, आणि ह्या दोन्ही बोनचं जिथं अटॅचमेंट असते अशी, तर त्या अटॅचमेंटमध्ये हे लेगॅमेंट्स प्रेझेंट असतात, दोन बोनला जोडणारे. त्यानंतर इलॅस्टिक फायबर, दे कॅन बी स्ट्रेच अँड देन कम बॅक टू द ओरिजिनल साईड. म्हणजे स्ट्रेच होतं, कॉन्ट्रिक्शन होतं. ओके, कॉन्ट्रिक्शन झाल्यानंतर ते जर आपण कॉन्ट्रिक्शन नाहीसं केलं तर ते नॉर्मल साईजला होतं. म्हणजे व्हाईल स्ट्रेचिंग फोर्स इज रिलीव्ड. ओके, ज्यावेळी जर समजा जसं इलॅस्टिक असतं पहा, इलॅस्टिकला जर आपण असं ओढलं तर काय होणार आहे, ते ताणतं. ओके, म्हणजे त्याची लेंग्थ वाढते. आणि जर आपण प्रेशर नाहीसं केलं तर तिथं काय होणार आहे, ते ओरिजिनल कंडिशनला आहे. तसंच हे इलॅस्टिक फायबर सुद्धा काय आहेत, स्ट्रेच होतात. आणि स्ट्रेचनेस किंवा स्ट्रेचिंग फोर्स जो आहे तो नाहीसा झाला, प्रेशर नाहीसं झालं, ते परत ओरिजिनल फॉर्ममध्ये येतात. ओके, दे आर फाउंड इन लेगॅमेटिन न्यूकी किंवा लेगॅमेटिन फोवा किंवा वॉल ऑफ द लार्ज आर्टरीज. म्हणजे ज्या काही आर्टरीज आहेत बॉडीमध्ये असणाऱ्या त्या सगळ्या आर्टरीजमध्ये हे इलॅस्टिक फायबर असतात. त्यानंतर रेटिक्युलेट फायबर, दे आर स्पेशल टाईप ऑफ कोलॅजिन फायबर, कॅन बी सीन ओनली इन अ स्पेशल स्टेन. दे कॅन बी सीन इन कनेक्टिव्ह टिश्यू फ्रेमवर्क ऑफ अ स्प्लीन, लिव्हर किंवा लिम्फ नोड. ओके, असे जे ऑर्गन आहेत स्प्लीन, लिव्हर, लिम्फ नोड मध्ये असणारे जे फायबर, आणि ते पाहण्यासाठी त्याच्यामध्ये स्पेशल टाईपचं स्टेन लागतं. ओके,
म्हणजे ऑर्डिनरी स्टेटमध्ये रेग्युलर स्टेन जे आपण यूज करतो त्यामध्ये ते रेटिक्युलेट फायबर दिसणार नाही, तर त्याच्यासाठी वेगळं स्टेन, स्पेशल रेटिक्युलेट स्टेन असतं ते त्याच्यासाठी वापरावं लागतं. त्यानंतर आता याच्यामध्ये पहा की फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर आपण बघितले तर इथे पहा हे असे फायबर्स आहेत, वेगवेगळे फायबर्स त्याच्यामध्ये दिसतात. काही कोलॅजिन फायबर आहेत, काही इलॅस्टिन फायबर आहेत, फायब्रोब्लास्ट सेल्स त्याच्यामध्ये आहेत. ओके, त्यानंतर व्हाईट ब्लड सेल्स तिथे असतात, काही मास्ट सेल आहेत, रेटिक्युलेट फायबर आहेत, पहा इथे असे मोठे असणार आहे. ओके, असे वेगवेगळ्या टाईपचे सेल्स आणि फायबर्स हे बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ओके, कनेक्टिव्ह टिश्यू कॅन बी जनरल कनेक्टिव्ह टिश्यू आणि स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू त्याच्यामध्ये आहेत. आता जनरल कनेक्टिव्ह टिश्यू, लूज कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यामध्ये म्युकॉइड टिश्यू, ॲडिपोज टिश्यू आहे. स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे ते म्हणजे इट इज ओनली प्रेझेंट टू द स्पेशल ऑर्गन. ओके, ॲज लाईक द बोन्समध्ये असणार आहे किंवा कार्टिलेजमध्ये लिम्फॉइड टिश्यू म्हणजे लिम्फॉइड ऑर्गन जे आहेत त्या लिम्फॉइड ऑर्गनमध्ये असणार आहे. ओके, आता लूज कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स कनेक्टिव्ह, म्युकॉइड टिश्यू आणि ॲडिपोज टिश्यू हे चारही टाईप कशाचे आहेत? जनरल कनेक्टिव्ह टिश्यूचे आहेत. आणि स्पेशलाइज टिश्यू जे आहेत फॉर एक्झाम्पल कार्टिलेज. आता कार्टिलेज जे असतं ते म्हणजे सॉफ्ट बोन आपण त्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी असते किंवा फ्लेक्सिबिलिटी असते. फॉर एक्झाम्पल हायलाइन कार्टिलेज, इलॅस्टिन कार्टिलेज आणि फायब्रो कार्टिलेज असे टाईप आहेत. त्यानंतर बोन्स विच इज मेड अप बाय ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्स पासून बोन्समध्ये असणारे टिश्यू. ओके, त्यानंतर त्याला स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू, लिम्फॉइड टिश्यू म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम असेल किंवा ब्लड असेल, पहा ब्लड असेल किंवा लिम्फॅटिक सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये असणारे टिश्यूज. त्यानंतर मस्क्युलर टिश्यू. देर आर 3 टाईप ऑफ मसल इन अ बॉडी. बॉडीमध्ये 3 टाईपचे मसल्स असतात. एक म्हणजे स्केलेटन मसल, स्मूथ मसल, कार्डियक मसल. जे मसल्स इट इज कनेक्टेड टू दी बोन्स, बोन्सला कनेक्ट असतात त्याला स्केलेटन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बायसेप, ट्रायसेप्स वगैरे जे आहेत किंवा हँड्स असतील किंवा लेग्स असतील त्याला अटॅच असणारे मसल. स्मूथ मसल म्हणजे बॉडीमध्ये जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, इंटरनल ऑर्गन, फिसरल ऑर्गन, फॉर एक्झाम्पल स्टमक असेल, पॅनक्रियाज आहे, लिव्हर आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, त्याच्यामध्ये असणारे जे काही मसल्स आहेत त्यांना स्मूथ मसल म्हटलं जातं. दे आर प्रेझेंट इन व्हेसरा. व्हेसरा म्हणजे बॉडी ऑर्गन, इंटरनल बॉडी ऑर्गन ज्याच्यामध्ये किंवा ॲब्डोमिनल ऑर्गन जे आहे त्याच्यामध्ये असणारे जे टिश्यूज आहेत त्यामध्ये जे काही मसल्स आहेत त्या मसल्सना स्मूथ मसल. कार्डियक मसल मीन्स द मसल विच आर प्रेझेंट ऑन द हार्ट. ओके, आणि हार्टचं कॉन्ट्रिक्शन रिलॅक्सेशन म्हणजे हार्टचं जे पंपिंग वगैरे जे आहे ते करण्याचं काम हे कार्डियक मसल्स करतात. ओके, टाईप ऑफ द मसल हे ज्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, इट इज द स्मूथ मसल, हे स्मूथ मसल्स आहेत. ओके, त्यानंतर स्टॅटिफाईड मसल सेल्स आहेत म्हणजे स्केलेटन मसल्स त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर कार्डियक मसल्स प्रेझेंट आहेत. त्यानंतर नर्वस टिश्यू. इट इज द, आता नर्वस टिश्यू म्हणजे काय की जे विच आर प्रेझेंट इन द ब्रेनमध्ये असणार आहे अँड स्पायनल कॉर्ड. ओके, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये असणारे जे काही टिश्यूज आहेत त्यांना नर्वस टिश्यू म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये जी मेन सेल आहे ती म्हणजे कुठली आहे? इट इज द न्यूरॉन. ओके, न्यूरॉन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय असणार आहे? एक सेंट्रल अशी एक बॉडी असते, इट इज नोन ॲज सेल सोमा किंवा सेल बॉडी म्हटलं जातं. सेल बॉडीच्या मध्ये काय असणार आहे? न्यूक्लियस आहे. तर तिथे ते पहा भरपूर असे स्मॉल एक्सटेन्शन आहे, इट इज नोन ॲज द डेंड्राइट्स, त्याला डेंड्राइट्स म्हटलं जातं. त्यानंतर त्याच्यापासून एक लॉंग असे फिलामेंट अराईज होतं, इट इज नोन ॲज द ॲक्झॉन. ओके, ॲक्झॉनचा जो इथं टर्मिनल आहे इट इज नोन ॲज द ॲक्झॉन टर्मिनल. ओके, आणि ॲक्झॉन टर्मिनलला जे काही एक्सटेन्शन झालेले आहेत पहा. ओके, इथं एक्सटेन्शन म्हणजे त्याचे एक्सटेन्शन झालेले आहेत आणि जिथं प्रत्येक ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसच्या साईडला इथे कसं राऊंडेड स्ट्रक्चर असतं, इट इज नोन ॲज ॲक्झॉनल नॉब. ॲक्झॉनल नॉब म्हटलं जातं, ते ॲक्झॉनल नॉब त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, असे हे न्यूरॉन त्याच्यामध्ये असतील किंवा फक्त न्यूरॉनच असतात असं नाही, भरपूर बाकीच्या पण सेल्स असतात, स्पेशल टाईपच्या त्याच्यामध्ये सेल्स असतात. इट इज नोन ॲज द न्यूरोग्लिया. ओके, न्यूरोग्लिया म्हणजे न्यूरॉनला सपोर्ट करणाऱ्या सेल्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. न्यूरोग्लिया आणि न्यूरॉन या दोघांपासून नर्वस टिश्यू तयार होतो. तर डिटेलमध्ये नाही बघायचं आपल्याला, फक्त लक्षात ठेवा इट इज कन्सिस्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे तो म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ओके, त्यानंतर ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. ओके, पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड पासून अराईज होणारे ज्या काही नर्व्स आहेत वेगवेगळ्या त्या असतील. ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय की जे काही वेगवेगळे आपल्या बॉडीमध्ये असणारे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सना कनेक्ट होणारे नर्व्स. ओके, त्याला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हटलं जातं. आता हे जे त्यामध्ये असणाऱ्या ज्या काही सेल्स आहेत,
ओके, तर त्यांना म्हटलं जातं नर्वस टिश्यू किंवा तिथं असणारे जे काही टिश्यू आहेत त्यांना नर्वस टिश्यू म्हटलं जातं. आता त्यांचा मेन फंक्शन काय, इट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, पूर्ण बॉडीवरती कंट्रोल करणं आणि प्रत्येक जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्समध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम हे नर्व टिश्यू करतं. इट इज हेल्प सेंडिंग द डिफरंट काइंड ऑफ द इन्फॉर्मेशन टू द ब्रेन अँड ब्रिंगिंग दिस रिस्पॉन्स बॅक टू द ब्रेन टू द इफेक्टर ऑर्गन. ओके, आता ह्याच्यामध्ये मेन फंक्शन काय, जो काही बाहेरचा सिग्नल आहे किंवा बॉडीतला सिग्नल आहे, बाहेरचा सिग्नल म्हणजे कुठलं, फॉर एक्झाम्पल लाईट असेल, टच असेल, प्रेशर असेल, ओके, साऊंड असेल, तो प्रेशर ते घेतात, ते न्यूरॉन घेतल्यानंतर ते ब्रेनला ट्रान्सपोर्ट करतं, ब्रेन त्या सिग्नलचं अनालिसिस करतं, नवीन एक सिग्नल तयार करतो, तो सिग्नल मग दुसऱ्या ऑर्गनना ट्रान्सपोर्ट केला जातो. आता सिग्नल घेणे आणि सिग्नल तयार करून नवीन सिग्नल त्याच्यावरती रिस्पॉन्स देण्यासाठी ट्रान्सपोर्ट करण्याचं काम ह्या नर्वस टिश्यू करतात. ओके, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर ओके, तर एवढा जो पार्ट आहे सेल टिश्यू अँड देअर फंक्शन मध्ये लक्षात ठेवा. तर नेक्स्ट लेक्चरला आपण मेथड ऑफ एक्झामिनेशन ऑफ टिश्यूज इन द सेल. ओके, आता ज्या काही वेगवेगळ्या टिश्यू असतील तर त्या टिश्यूमध्ये वेगवेगळ्या सेल्स कशा ऑब्झर्व करायच्या आणि ते ऑब्झर्व करण्यासाठी पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये कुठल्या कुठल्या टेक्निक यूज केल्या जातात त्या टेक्निक्स आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके,